बाय मित्रांनो, आता मी दाखवतो. ह्याला आणलेत मी फुटाने. तो पाहतच नाही हाताकडे. आत्ता बघितले बघा. खाल्ले 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 खाल्ले. आम्ही आता आला आहात रामलिंग मध्ये. तुम्ही आता बघू शकतात. तर मित्रांनो, सारा तैमू आणि फॅमिली सोबत आहे. तर यात्रामध्ये आम्हाला ही मुलगी बघा रस्सीवर कशी उड्या मारते. तर टॅलेंट आहे मित्रांनो. आणि हिला पाहून आमची सारा दंग झाली आहे. सारा बाजी कैसा लग रहा है? तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो रामलिंगमध्ये टोटल माकडं किती आहे ती. तर तुम्ही आता पाहू शकतात. एक 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 ह्या साईडला यायला लागलेत मित्रांनो. तर किती खुश झाले आहेत. तो सारा बाजी तैमू ए बंदर देखे कैसा लग रहा है? तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? तर मित्रांनो, आम्ही आज जाणार आहात रामलिंगसाठी. आणि मित्रांनो, श्रावण चालू झाला आहे. तर मित्रांनो, मी आणि माझी पूर्ण फॅमिली आम्ही सोबत सगळेजण जाणार आहात रामलिंगसाठी. आणि मित्रांनो, व्हिडिओ बनणार आहे स्टार्ट टू एंड. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण पहा आणि फुल मजा येणार आहे मित्रांनो आज. तर चला जाऊयात. हा घाट सर्वांनी पाहिला असेल मित्रांनो. आता एनसीचा सर्वात जास्त जबरदस्त घाट आहे हा. आणि इथं लक्ष देऊन गाडी चालवावी लागते. आम्ही आता आला आहात रामलिंगमध्ये. तुम्ही आता बघू शकतात. तर मित्रांनो, सारा तैमू आणि फॅमिली सोबत आहे. तर तुम्हाला मी आता दाखवणार आहे की इथला व्ह्यू कसा आहे आणि इथलं लोकेशन. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहू शकतात. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहू शकतात रामलिंगमध्ये आता जसं श्रावण स्टार्ट झाला आहे तर पब्लिक यायला चालू झालं आहे. आणि सगळ्यात विषय भारी असा आहे की दुकाने वगैरे चांगली लागली आहेत मित्रांनो इथं. तर आता आम्ही चाललो आहे खाली मंदिराकडे. तर तुम्हाला आम्ही आता आतमध्ये गेल्यानंतर दाखवतो की अजून किती पब्लिक आले आहे आणि अजून काय काय आहे इथं. तर चला जाऊयात खाली. तर यात्रामध्ये आम्हाला ही मुलगी बघा रस्सीवर कशी उड्या मारते. तर टॅलेंट आहे मित्रांनो. आणि हिला पाहून आमची सारा दंग झाली आहे. सारा बाजी कैसा लग रहा है? तर सारा बाजी खूप तिला भारी वाटायला लागलं की मुलगी रस्सीवर चलते मित्रांनो. तर भारी आहे मित्रांनो. प्रत्येकाची कला आहे नंबर 1. तुम्हाला मी आता दाखवतो की इथून व्ह्यू कसा दिसतो मंदिराचा. तर तुम्ही आता बघा इथून व्ह्यू मंदिराचा कसा दिसतो. आणि इथं मित्रांनो रस्त्यामध्ये बघा तुम्ही माकड वगैरे बसले आहेत. ते पाहायचं. तर आम्ही आता तिकडे चाललो आहेत खाली. तर तुम्हाला दाखवतो आता जवळ जाऊन. तर मित्रांनो, तुम्ही आता पाहू शकतात हे रामलिंगची जी माकडं आहेत मित्रांनो, हे घाबरत नाही आहेत. तर आपण जे काही पण दिलं ते खात्यात घेऊन, पण हे फुटाने खायला गेले ते हे ककडी खायला लागलेत. तर तुम्हाला आता मी दाखवतो. ह्याला आणलेत मी फुटाने. तो पाहतच नाही हाताकडे. आत्ता बघितले बघा. खाल्ले 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 खाल्ले. तर तुम्ही आता बघू शकता आता हे फुटाने कसं खात आहे. हे पहा, खूप हुशार आहेत मित्रांनो इथले माकड. आणि फुटाने घेऊन खातात हे पहा. तर मित्रांनो, तुम्हाला मी दाखवतो रामलिंगमध्ये टोटल माकडं किती आहे ती. तर तुम्ही आता पाहू शकतात. एक 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 ह्या साईडला यायला लागलेत मित्रांनो. तर तुम्ही पाहू शकतात ह्या साईडला. तर हे पूर्ण मित्रांनो माकडंच येतात हो का. यायला लागलेत अलीकडं हो का. माकडांची पिल्ली वगैरे पूर्ण मित्रांनो त्यांची पूर्ण टीमच आहे. हे पहा. आणि एक 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 आता इकडे यायला लागले. जशी भूक लागते ना मित्रांनो हे ते येतात. आणि जे इथलं पब्लिक त्यांना खायला देतं ते खाऊन नंतर रिटर्न त्या साईडला जातात मित्रांनो. तर तुम्ही आता पाहू शकतात की किती माकडं आहेत आणि किती दूर आहेत मित्रांनो तो का पलीकडपर्यंत आहेत. आणि ते आता ह्या साईडला यायला लागलेत सगळे हळूहळू. तर तुम्ही आता बघू शकतात सारा आणि तैमू किती खुश झाले आहेत. तो सारा बाजी तैमू ए बंदर देखे कैसा लग रहा है? तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता. बेगम कैसा लग रहा है? तर मित्रांनो, आज पहिली वेळेस यांनी एवढे माकड एकाच सोबत बघितलेत मित्रांनो. आणि हे आपल्या रामलिंगमध्येच बघायला भेटते तेवढे माकड. तर दुसरीकडे एवढे माकड कुठंच नाही आहेत मित्रांनो. मी तर पाहिले नाही आहेत. कोणी पाहिले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही पहा, आता आम्ही सेड्यावरच आहात. तर इथला एकदम जबरदस्त व्ह्यू दिसायला मित्रांनो. आणि इथून मंदिर मित्रांनो असं दिसतं ह्या ठिकाणाहून. तर आता आम्हाला अजून खाली जायचं आहे. तर आता आम्ही जाणार आहात खाली. तर मित्रांनो, तुम्ही आता माझ्या बॅकग्राऊंडमध्ये बघू शकतात मित्रांनो. आता आधी दुकानं नव्हती इथं मंदिराच्या बाहेर, पण आता मित्रांनो खूप दुकानं लागलेली यात्रामुळे. तर तुम्ही आता पाहू शकता ह्या साईडला. तर पूर्ण दुकाने लागली आहेत मित्रांनो. प्रसाद पण आहे, पेढे पण आहेत. आणि मित्रांनो, इथं समोर मंदिर, तुम्ही लगेच जाऊ शकता आतमध्ये. तर आता मित्रांनो पूर्ण अवेलेबल झालं आहे इथं रामलिंगमध्ये. तर मी ह्या साईडला दाखवतो. तर ह्या साईडला व्ह्यू असा आहे.
तर पुढं पूर्ण मित्रांनो आता पब्लिक आहे, तर आपण तिकडे चाललो आहोत आता पाण्यामधून. सराबाजी कैसा लग रहा है? हाँ क्या, चलो फिर. तर मित्रांनो आता आपण पोहोचलो आहात मेन लोकेशनला. तुम्हाला मी आता दाखवतो घेतलं जे लोकेशन आहे मित्रांनो, फुल एकदम पब्लिक आहे मित्रांनो आणि कालवा भरपूर आहे. तरी मी तुम्हाला आता एक दाखवणार आहे. आता मित्रांनो मेन लोकेशन काय आहे माहिती आहे का, इथं जे पाणी येतं मित्रांनो वरून, ते इथं पाण्यासाठी सगळ्यात जास्त प्रसिद्ध आहे मित्रांनो. ते तुम्हाला मी दाखवतो. तर मित्रांनो तुम्ही आता हे लोकेशन पाहू शकता आता बॅकग्राऊंडमध्ये. तर मित्रांनो हे सगळ्यात मेन लोकेशन आहे मित्रांनो, तुम्ही आता पाहू शकता. तर मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता की पब्लिक कसं आहे मित्रांनो, इथं फुल एन्जॉय करतात. आणि मित्रांनो त्या साईडला शूट चालू आहे, तुम्ही बघू शकता. फोटोग्राफर आहे तिथं. आणि मित्रांनो इथं पूर्ण आपलंच काम चालतं फोटोग्राफीचं, तर त्याच्यामुळं काय विषयच नाही आहे. हे पहा तुम्ही फोटोग्राफर ह्या साईडला उभे आहेत. तर मित्रांनो तुम्ही बघू शकतात सारा आणि तैमूरचा पाण्यातला एक्सपिरियन्स. तर हे मित्रांनो हात धरू देण्या गेले, त्यांना पाण्यामध्ये चालायला भारी वाटायला लागले. तर आता मित्रांनो आपण खाऊयात कंदमूळ. भाया कसं दिलंय? 20 आहे, 50 7. ओके मित्रांनो आता सारा तैमूला खायचं आहे कंदमूळ. तर आपण आता भैया काढायला लागलाय, तर घेऊया त्याच्यापासून. तर मित्रांनो आपण घेतले आहेत कंदमूळ खाण्यासाठी आणि बाहेर आहेत मित्रांनो हे. मित्रांनो कंदमूळ तुम्ही बी या आणि रामलिंगमध्ये नक्की ट्राय करा. टेस्ट नाही आहे पण खायला भारी आहेत. तर मित्रांनो तुम्ही आता पाहू शकता इथून लोकेशन काय दिसत आहे. आणि तुम्हाला मी मगाशी सांगता मित्रांनो मी बॅटरी लो झाली, तर मी मगाशी तिथं होतात. आणि मित्रांनो आम्ही आत्ता बसला आहात जेवण करण्यासाठी, तुम्ही आता पाहू शकतात. तर हे पहा तैमू. तर मित्रांनो एवढी मजा यायला लागली इथं जेवण करण्यासाठी. तुम्ही आता माझ्या बॅकग्राऊंडला लोकेशन बघू शकतात. आणि आम्ही आता जेवण करण्यासाठी बसलो मित्रांनो. तर आणलं होतं खाण्यासाठी चपाती आहे, परत शेंगदाण्याची चटणी आहे, ढबू मिरची आहे आणि मसूर डाळ. आणि मित्रांनो इथं पापड पण आहे. तर तैमू कैसा लग रहा है? तिखट लागलं. खूप मजा येते मित्रांनो. तर तुम्ही पण या, आता श्रावण चालू आहे, फॅमिली सहपरिवार आणि एन्जॉय करा मित्रांनो तुमची पिकनिक. तर आज 15 ऑगस्ट निमित्त सर्वांना शुभेच्छा. आणि खूप भारी वाटतं मित्रांनो, आज परिवार घेऊन आलो मी रामनिंग येथे. तर तुम्ही पण नक्की या. तर आता जेवण करतो, मग भेटूयात. तर आता जेवण पण झालं आहे मित्रांनो. तर तुम्हाला मी आता दाखवतो की मगाशी मी कुठं होतो. तर मित्रांनो मगाशी मी त्या लोकेशनला होतो आणि तिथं मित्रांनो माकडं वगैरे होती आणि त्यांना मी खायला वगैरे दिलं. आणि नंतर मी आलो इकडं जेवण करण्यासाठी. तर मित्रांनो जेवण वगैरे आता झालं आहे आणि आता मी जाणार आहे आता मी घरी आता, कारण की आता टाईम खूप झाला आहे. तर आता मी निघतोय घरी. आणि एक लोकेशन राहिलं आहे मित्रांनो आमचं त्या साईडला, तर तुम्हाला मी आता दाखवतो. ह्या साईडला आता मला जायचं आहे आणि ह्या साईडला तो जी बंधारा दिसतो मित्रांनो, तिथून मी आता वर जाणार आहे आणि मग तिथून डायरेक्ट घरी. तर चला जाऊया तिकडं आता. तर मित्रांनो आता मी चाललो आहे त्या साईडला सारा आणि तैमूला घेऊन. तर चला जाऊयात आता. तर मित्रांनो जे कोणी पण इकडे येणार आहे मित्रांनो डोंगरावर, तर सांभाळून या, रिस्क घेऊ नका. मी आलो आहे आता, पण तुम्ही सांभाळून या आणि आता आम्ही पण सांभाळून चाललो. तर चला. तर मित्रांनो डोंगर तुम्ही पाहू शकता, त्या साईडला दाखवा. आणि आता घ्या इकडे. तर मित्रांनो तुम्ही कधी जर आलात फॅमिली सोबत तर सांभाळून या आणि स्वतःची काळजी घ्या. तर चला आता जाऊयात. व्हिडिओ मी बंद करतो, तिकडे गेल्यावर चालू करतो. चला धन्यवाद. तर मित्रांनो आता हा आपला लास्ट लोकेशन आहे आणि मित्रांनो इथला व्ह्यू एक नंबर आहे लास्ट. मित्रांनो हे वडा आहे, बंधारा म्हणते त्याला. तर आता मी तुम्हाला इथलं एक वड्याचं लोकेशन दाखवतो आणि मग आपण पुढे जाऊयात. तर चला. तर हे लोकेशन मित्रांनो सगळ्यात सुंदर आहे, इथलं शांतता आहे इथं. मी आता आलो आहे लास्ट लोकेशनला आणि तुम्ही आता बघू शकता की हे आता आपलं आहे लास्ट लोकेशन. आणि मित्रांनो इथं सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे आता इथं खूप शांतता आहे मित्रांनो. आणि तिकडं माकडं पण येतात पाणी पिण्यासाठी. तुम्हाला मी ते लोकेशन दाखवतो जिथं माकडं पाणी प्यायला येतात त्या साईटहून. तर तुम्ही आता पाहू शकता ह्या माझ्या बॅकग्राऊंडमध्ये. तर मित्रांनो ह्या साईटनी माकडं तिकडं जातात, ह्या झाडाच्या पाठीमागं
ते सिड्याचं लोकेशन आहे. तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला झूम करून दाखवतो. ह्या साईडने मित्रांनो आपण खाली उतरतो आणि माकडं आपल्याला इथं भेटतात हे झाडाच्या पाठीमागं. तर मित्रांनो त्या लोकेशनला आपण त्यांना खायला देतो आणि पाणी प्यायला ते इथं येतात. आता जस्ट तिथनं 2 माकडं तिकडे गेली. तर हे ते लोकेशन आहे मित्रांनो. तर हे बघा आता पाण्याचा सुंदर आवाज आणि एकदम शांतता मित्रांनो. तर एवढं निसर्गमय मित्रांनो वातावरण आहे आज रामलिंगचं. तर खूप भारी वाटायला मित्रांनो इथे येऊन. आणि तुम्ही पण नक्की इकडे या एक वेळेस आणि फॅमिली घेऊन आला तर लक्षपूर्वक या आणि स्वतःची काळजी घ्या. लेकरं सोबत असतात मित्रांनो. मी माझी फॅमिली आणि लेकरं सोबत घेऊन आलो आज. तर थोडी भीती बी होती मनामध्ये, पण भारी वाटलं मित्रांनो आज. कारण की खूप दिवसातून मित्रांनो रामलिंगला आलो मी, कमीत कमी 2-4 वर्षातून. आणि बरेच दिवसापासून फॅमिलीचाही आग्रह होता की रामलिंगला जाऊयात आपण. तर त्या हिशोबाने मित्रांनो मी आज आलो आहे. तुम्ही पण या आणि एन्जॉय करा, पण सांभाळून मित्रांनो. डोंगरं आहेत, दगडं पाण्यामुळं वगैरे स्लिप होतात आणि पाय घसरायचे चान्सेस आहेत. तर काळजीपूर्वक घ्या. तर मित्रांनो आता मी इथून वापस जाणार आहे. तर व्हिडिओ मी इथंच एंड करतो आहे. तर मित्रांनो व्हिडिओ अगर जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि फेसबुकला फॉलो करा. मित्रांनो मी आलतो आज रामलिंगला पूर्ण फॅमिली घेऊन आणि तुम्ही पूर्ण ब्लॉग बघितला मित्रांनो. तर मित्रांनो हा आजचा ब्लॉग आम्ही बनवला आहे रामलिंगचा आणि मित्रांनो नेक्स्ट ब्लॉग बनणार आहे खूप लवकर. तर मित्रांनो आम्ही आलतो फॅमिली घेऊन रामलिंगसाठी. तर मित्रांनो तर मला तुम्हाला एवढं सांगायचं आहे की तुम्ही पण या रामलिंगला फॅमिली घेऊन. आता श्रावण चालू आहे आणि मित्रांनो खूप भारी वातावरण आहे. तर फॅमिली घेऊन या. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला एवढंच सांगायचं आहे की मित्रांनो डोंगरावर चढताना फॅमिली घेऊन लेकरं घेऊन थोडं सांभाळून चढा. कारण की मी पण आलतो आज फॅमिली घेऊन आणि माझी लेकरं घेऊन आलतो मित्रांनो. पण विषय असा आहे कारण की तुम्ही पाहू शकता आता पाऊस वगैरे झाला आहे आणि दगडं वगैरे थोडी वलसर आहेत. तर पाय निसटायचे चान्सेस आहेत. तर तुम्ही काळजीपूर्वक या मित्रांनो. तर एवढं सांगायचं आहे मला. आणि ह्या व्हिडिओला मित्रांनो तुम्ही खूप सपोर्ट करा. आणि हा व्हिडिओ मी आज पहिली वेळेस बनवला आहे फॅमिली घेऊन. तर नेक्स्ट म्हणजे वीकमध्ये मी अजून एक व्हिडिओ बनवणार आहे मित्रांनो. जर ह्या व्हिडिओला जर चांगला प्रतिसाद भेटला तर मित्रांनो नेक्स्ट व्हिडिओ नक्की बनवणार मी येईल त्या शनिवारी, म्हणजे आज 8 दिवसा. तर मित्रांनो ह्या व्हिडिओला चांगला सपोर्ट करा. नेक्स्ट व्हिडिओ आम्ही अशी अजून एक ट्रिप काढू आणि तुम्हाला मित्रांनो न्यू लोकेशन दाखवू. तर मित्रांनो आजचा व्लॉग आमच्या फॅमिलीसोबत इथंच एंड करत आहे मी. तर तुमचा सर्वांचा सपोर्ट पाहिजे. तर जय हिंद, जय महाराष्ट्र. तर बाय बाय मित्रांनो. जय हिंद.